नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराजे। लवकरच गणपती आणि महालक्ष्मी यांचे आगमन होणार आहे, त्यामुळे मी बघायला गेलो होतो महालक्ष्मीचे मुखवटे। इथं तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे महालक्ष्मीचे मुखवटे दिसत आहेत। हे बरेच प्रकारचे असतात आणि हे बनवण्यासाठी खूप मेहनत लागते। हे बघा, सर्वात अगोदर पीओपीचा माल बनवलेला असतो। मुखवटा पूर्ण पीओपीच्या साच्यामध्ये बनवलेला असतो। त्याच्यावर बरेचसे अजून काम केले जातात। उदाहरणार्थ त्याला हे बघा फिनिशिंग चालू आहे, कारण ते चेहऱ्याचा शेप एकदम बरोबर बनवण्यासाठी काही मटेरियल वगैरे इकडं तिकडं झालेलं असेल तर त्याला फिनिशिंग करून बरोबर बनवले जाते। त्याच्यानंतर त्याच्यावर हा बघा पिवळा कलर आहे। जर चेहऱ्यावरती छोटे छोटे जर खड्डे असतील तर ते पूर्ण भरले जातात। हे बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मुखवटे आहेत। यात सुप्रसिद्ध म्हणजे बाहुबली पिक्चरमधला देवसेना मुखवटा सर्वात जास्त फेमस आहे। हे बघा इथे कलरिंग चालू आहे आणि हे केसांना कलरिंग करणं चालू आहे। हे मागचं जो सर्व आहे तो कलर हाताने मारून त्याच्यानंतर त्याला पेन गननं फिनिशिंग केली जाते। जसे की हे तुम्ही बघताय, त्याला बरोबर व्यवस्थित कलरिंग करून त्याच्यावर नंतर हे ऑइल पेंट मारले जाते। हे बघा हे दिसत आहे आपल्याला, याच्यावर अजून काही डोळे वगैरे काढलेले नाही आहे। हे बघा, हा आहे एकदम सुरुवातीला असा असतो मुखवटा, त्याच्यानंतर सर्व तयार होऊन ते नंतर बाजूला दिसत होते तसे बनवले जाते। आता आपण पुढं बघूया, बरेचसे वेगळ्या प्रकारचे मुखवटे आहेत। आता हा मुखवटा आपण जो बघत आहे तो आहे देवसेना मुखवटा आणि हा आहे किशोर आर्ट्स। हा स्वतःच साच्यामध्ये बनवतो, पण कलरिंग पण हाच करतो आणि त्याची 2-3 जणांची टीम आहे। आता सध्याला हे डोळे काढणे चालू आहे। डोळे काढणे म्हणजे खूपच मेहनतीचे आणि एक किचकट काम असतो। तो असं एकदम बारीकीने करावं लागतं, नाही तर मग मुखवटा बरोबर दिसत नाही। आता सध्याला हा बनवतोय। हे बघा असे हे सर्व दिसत आहे। हा मुखवटा दिसत आहे, हा आहे देवसेना। किशोर म्हणजे हा चिखली बुलढाणामधला 1 नंबरचा आर्टिस्ट आहे। त्याचे सर्व मुखवटे चिखली बुलढाणामध्ये नंबर 1ला असतात। हे बघा वेगळ्या प्रकारचे बनून तयार झालेले आहे। याच्यानंतर डायरेक्ट त्याला कॅरी बॅगमध्ये पॅक केले जाते। बरेचसे आहेत त्यांचे। आता आपण पुढं बघूया, हे इकडं ते छोटे जे महालक्ष्मीचे एक मुलगा आणि एक मुलगी असते त्याचे इकडं चालू आहे। हे वेगळ्या प्रकारचे उभी महालक्ष्मी आहे। हे वेगळ्या प्रकारचे असतात। हे बघा हे पिल्लांचे हे चालू आहे, इथं फिनिशिंग चालू आहे। हे दोघं फिनिशिंग करताय इथं। हे बघा आता सध्याला असे आहे, नंतर त्याला कलरिंग केल्यानंतर खूप छान दिसतात ते। आता सध्याला फिनिशिंग चालू असल्यामुळे ते थोडे कलर वगैरे थोडं नॉर्मल दिसतंय, नंतर ते कलरिंग केल्यानंतर खूपच छान दिसतात। हे बघा अशा प्रकारे पीओपीचा रॉ माल असतो हा पूर्ण। हे वेगळ्या प्रकारचे हाईटनुसार लावलेले आहेत कस्टमरला छान दिसण्यासाठी। आता सध्याला हा दोघं फिनिशिंग करतायत। एक आहे राहुल आणि एक आहे आर्यन। हा आहे राहुल करतोय फिनिशिंग त्याला पूर्ण व्यवस्थित प्रकारे। हा टोप वगैरे एकदम बरोबर दिसला पाहिजे, तो म्हणून तसा करत आहे हा। हे केल्यानंतर त्याला डिस्टेंपरमध्ये व्हाईट
करावं लागते, त्यामुळे जे पुढं आपण जे कलरिंग करणार आहे ते कलर एकदम असं भारी वाटलं पाहिजे, दिसलं पाहिजे. आता हा पहिली प्रोसेस आहे फिनिशिंगच्या नंतर. त्याच्यावर डिस्टम्परमध्ये व्हाईट करत आहे हा. हे बघा करतोय असे बरेच सर्व. आणि मोठी महालक्ष्मी बी आणि पिल्ला वगैरे साऱ्यांना सेम प्रोसेस आहे. आता व्हाईट करता येईल डिस्टम्परमध्ये. आपण बघू शकतो खूप सारी इथं पिल्लं आहेत. महालक्ष्मीचे एक मुलगा आणि एक मुलगा असतो, एक मुलगा आणि एक मुलगी असते. याची कलरिंग फिनिशिंग चालू आहे इथं. आणि इथं बाजूला उभे स्टँडिंग महालक्ष्मी पण आहे तिथं. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बाल शिवाजी, त्या टाईपचा एक हा मुखवटा आहे, बाल मुखवटा. आता आपण याला कॅरीबॅग काढून बघूया. बघा किती सुंदर कलरिंग वगैरे केलेली आहे. कलरिंग एकदम ओके, खूप छान दिसत आहे. हे आहेत, हे मटेरियल बनवून मुखवटे बनवून तयार करून पॅकिंग करून ठेवलेले आहेत. हे कॅरीबॅग ठेवलेले आहे त्याच्यावर धूळ बसू नये म्हणून, कारण धूळ उडत असते तर धूळ बसल्यानंतर ते मूर्ती बरोबर दिसणार नाही, म्हणून त्याला कॅरीबॅगमध्ये पॅक केले जाते. हे बघा किती मुखवटे आहेत. खूपच मेहनतीचे काम आहे. मेहनत म्हणजे खूपच मेहनत करावं लागते. रात्री 2-2, 3-3 वाजूस्तर जगावं लागते. आता अजूनच जवळ आलेला आहे सण, म्हणजे आपल्या हिंदू धर्मातला एकदम भारी सण आहे हा. हे बघा हा आहे एकदम सुरुवातीचा मटेरियल. हे आहे संपूर्ण गोल्डाऊन. खूपच मेहनतीचे काम आहे मित्रांनो. हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर मुखवटे बनवलेले आहे इथं. हे आहे देवसेना. देवसेना बाहुबली पिक्चरमधला जो देवसेनाचा कॅरेक्टर आहे त्यातल्या त्या हिरोईनच्या चेहऱ्यावरून बनवलेला आहे हा. अगोदर असा नॉर्मल असतो, त्याला तयार करून असा बनतो तो एकदम भारीवाला. राईट साईडला दिसत आहे तसा.